ज्योतिताई असू निर्मलाताई असू हे खऱ्या अर्थाने दोन्ही राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार आहेत आणि राष्ट्रवादी पक्षालाच का मतदान करायचं. खऱ्या अर्थानं ग्रामीण भागामध्ये आता जरी राष्ट्रवादी पक्षाचे 2 गट झाले असले पण खऱ्या अर्थानं पुणे जिल्हा म्हटलं तर हा शरद पवार साहेबांना मानणारा भाग आहे आणि पवार साहेब नसतील तर आपल्या शेतकऱ्याचे किती हाल होतात. गेल्या ही BJPची सत्ता आल्यापासून सगळे अनुभवतात. आता खऱ्या अर्थाने सांगायचं म्हटलं तर साहेब आता आमच्या शेतीचं इतकं प्रचंड या BJPच्या याच्यामुळं नुकसान झालं आहे. आज कांद्याची पिकं आहेत, पावसाने आम्हाला एकरी जवळजवळ 50,000 रुपये त्या ठिकाणी खर्च आलेला आहे आणि आज कांद्याला बाजार पाहिला तर 8 रुपये 5 रुपये किलो दराप्रमाणे विकला जातो आहे. आज काढायची मजुरी त्या ठिकाणी भागत नाही. इतक्या धन्य आता जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकार होतं शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी विचार तरी केला जात होता. यांना या शेतकऱ्यांचं काही घेणं देणं नाही आणि ग्रामीण भाग म्हटलं तिथं शेतकऱ्याचं जीवन हे सगळं शेतीवर अवलंबून असते आणि या सरकारचं खऱ्या अर्थाने BJP ही डोक्यात बसणारच नाही की वरुड्याच्या तर नाहीच पण आमच्या 10-5 गावाच्या कोणाच्या बसणार नाही. इथं वळसे पाटील साहेबांचं भरीव असं काम आहे आणि त्यांच्या पाठीमागं हे जिल्हा परिषद गट पूर्णपणे उभा आहे. निर्मलाताई असतील ज्योतिवहिनी असतील दोन्ही राष्ट्रवादी पक्षाची उमेदवार आहेत. प्रचंड बहुमताने विजय होतील अशी मी तुम्हाला आमच्या अंबिका मातेच्या कृपाशीर्वादाने तुम्हाला मी आता ग्वाही देतो. राज्यात जे भाजप सरकार आहे, केंद्रात जे भाजपचं सरकार आहे, या भाजपच्या सरकारच्या निर्णयाने शेतकरी समाधानी नाही आहे. काही योजना नाही. अजिबात समाधानी नाही, कुठल्याही प्रकारचं समाधानी नाही आहे. अहो परिस्थिती अशी झाली 50,000 एकरी खर्च होत असेल कांद्याला आणि आज तागायत तो जर आपल्याला शेतीचे कांदे काढणारे आजची मजुरी भागत नाही. शेतकऱ्याला काय करावं सुचनी या ठिकाणी म्हणजे अत्यंत बिकट परिस्थिती झाली या सरकारच्या काळात.